नमस्कार मैत्रिणी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की लक्ष्मीचे पाऊल कापडी कसे बनवायचे। तर बघू शकता आता पेपरचे जे कटिंग आहे ती मी पेपरवर माझे पाय ठेवून कटिंग केलेलं आहे। तर तुम्ही सुद्धा लक्ष्मीचे पाऊल बनवायचे असतील तर तुमचा पाय पेपरवर ठेवा आणि अशा पद्धतीने पेपर कटिंग तुम्ही करू शकता। आपल्या दोन्ही पण पायाचं आपल्याला पेपर कटिंग करायचं आहे, डावा पण आणि उजवा पण। अशा पद्धतीने मी माझे पाय ठेवून पेपर कटिंग केलेला आहे आणि आता ते पेपर कटिंग आपल्याला लाल कापडावर किंवा चॉकलेटी कापडावर ठेवायचं आहे, कारण लक्ष्मी ही देवी ही कुंकवाच्या पावलानेच आपल्या घरात येते, त्यामुळे तोच कलर आपल्याला वापरायचा आहे। तर अशा पद्धतीने गौरी गणपतीच्या वेळेस मैत्रिणींनो कसं होतं, आपण दारात तर लक्ष्मीचे पाऊल काढतो किंवा आपण गौरी गणपतीच्या समोर सुद्धा लक्ष्मीचे पाऊल काढतो। पण कसं होतं, लहान लहान मुलं आपल्या घरामध्ये ये जा करतात आणि त्यांच्या पायामध्ये ते पाऊल पुसले जातात। तर त्यासाठी हे लक्ष्मीचे कापडी पाऊल जरी तुम्ही ठेवले ना तर खूप छान असे हे पाऊल दिसतात आणि पुसले पण जाण्याचा प्रश्न निर्माण होत नाही आणि हे पाऊल आहे तसे राहतात आणि तुम्ही दरवर्षी या पाऊलांची पूजा करू शकता। आपल्याला हे पाऊल तर गरजेचंच आहे, कारण लक्ष्मीपूजन तर असतंच। पुन्हा श्रावण शुक्रवार आला आहे त्यावेळेसुद्धा लक्ष्मी आपण पुजतो, त्यावेळेसुद्धा ह्या पाऊलांची गरज असते। मार्गशीर्ष गुरुवारीसुद्धा या पाऊलांची गरज असते, म्हणजे हे पाऊल फार महत्त्वाचे आहे। त्यामुळे अशा पद्धतीचे लक्ष्मीचे पाऊल तुम्ही नक्की शिवा आणि खूप सोपी पद्धत आहे। तुमच्याच पायाचे तुम्ही माप घ्या आणि कागदावर कटिंग करा किंवा एखाद्या जाड कागदावर कटिंग करून तेच कटिंग तुम्ही कापडावर ठेवा। तर अशा पद्धतीने आपल्याला शिवून घ्यायचं आहे आणि मैत्रिणींनो तुम्ही काय करा, शिवून घ्या आणि नंतर त्याच्यावरच आपल्याला लेस लावायची आहे। कारण कसं होतं, आपण जर ते सवच केलं ना तर पाऊलांची जागा जी असते ते नाजूक असते, त्यामुळे तिथून व्यवस्थित असा आकार दिला जात नाही। त्यामुळे मी आहे तसंच लेस लावणार आहे, सवच करणार नाही। तर तुम्हाला ज्या पद्धतीने सोपं पडेल त्या पद्धतीने तुम्ही करू शकता। आता मला या पद्धतीने सोपं वाटलं म्हणून अशा पद्धतीने मी केलेलं आहे आणि तुम्हाला जर योग्य वाटेल त्या पद्धतीने तुम्ही करू शकता। तर अशा पद्धतीने जे पाऊलांचा आकार मी आखलेला आहे त्या पद्धतीने आता मी येथे शिवून घेत आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही पण पाऊल कटिंग करू शकता आणि अशा पद्धतीने शिवू शकता। तर बघू शकता आता मी येथे लेस लावणार आहे। तर तुम्ही सुद्धा राहिलेला भाग सर्व कटिंग करून घ्या। हे पाऊल खूप सुंदर आणि छान होणार आहेत आणि डेकोरेशनसाठी सुद्धा खूप सुंदर दिसतात मैत्रिणींनो। तर तुम्ही सुद्धा एकदा नक्की करून बघा। तर अशा पद्धतीने मी सगळीकडे आता लेस लावून घेतलेली आहे। अशा पद्धतीने पाऊलांना लेस लावायची आहे। पाऊलांचा मध्य करायचा आहे, 9 झालेला आहे, 9च्या निम्म 4.5ला खूण केलेली आहे। आता बरोबर आता आपल्याला स्वस्तिकाचं चिन्ह काढून घ्यायचं आहे मैत्रिणींनो, कारण स्वस्तिक हे शुभ चिन्ह असतं, त्यामुळे पाऊलांवर आपल्याला स्वस्तिकाचं चिन्ह काढूनच घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने मी चॉकच्या साहाय्याने स्वस्तिकाचं चिन्ह काढत आहे आणि स्वस्तिकाच्या चिन्हाला सुद्धा आपल्याला लेस लावून घ्यायचे आहे। लेस स्वस्तिकाच्या चिन्हाला लावल्यामुळे आपलं पाऊल हे आहे ते अट्रॅक्टिव्ह, सुंदर आणि छान दिसणार आहे। तर तुम्ही हे अशा पद्धतीचे गौरी गणपतीसाठी पाऊल नक्की बनवा। हे पाऊल आपल्याला वर्षभर लागतं मैत्रिणींनो। तर अशा पद्धतीने गौरी आल्यानंतर गौरीच्या समोर तुम्ही हे पाऊल ठेवू शकता। तर बघू शकता आता मी लेस लावून घेणार आहे स्वस्तिकाला। तर तुम्ही अशा पद्धतीने नक्की पाऊल बनवा, खूप सोपं आहे। मी स्टेप बाय स्टेप सगळं काही सांगितलेलं आहे। तर बघू शकता अशा पद्धतीने स्वस्तिकला सुद्धा आपल्याला लेस लावून घ्यायची आहे। तर बघा आपले पाऊल किती सुंदर, छान आणि अट्रॅक्टिव्ह दोन्ही पण झालेले आहेत। तर हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। तुम्ही शेअर केल्यामुळे इतरांना माहिती कळते, इतर जण सुद्धा गौरी गणपतीच्या सणाच्या अगोदर हे पाऊल बनवतील आणि डेकोरेशनला हे पाऊल ठेवतील। तर तुम्ही सुद्धा नक्की बनवा, कारण रांगोळीचे पाऊल हे पुसले जातात, कायमस्वरूपी राहत नाही। तर हे पाऊल कायमस्वरूपी राहतात, जरी घाण झाले तर तुम्ही धुवून परत वापरू शकता। किती सुंदर आणि छान अट्रॅक्टिव्ह दिसत आहेत। तर तुम्ही सुद्धा नक्की हे पाऊल बनवा। तर बघू शकता आता खाली पण मी ठेवून तुम्हाला दाखवले आहे, किती छान दिसत आहे। तर अशा पद्धतीने लेस लावून तुम्ही पाऊल बनवू शकता आणि मध्ये स्वस्तिकचं चिन्ह नक्की काढा, कारण स्वस्तिक हे शुभचिन्ह मानलं जातं। तर अशा पद्धतीने मी दोन्ही पाय लक्ष्मीचे शिवून घेतलेले आहेत। तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने शिवून घ्या। बघू शकता
कात्रणसुद्धा आहे माझ्याकडे. पेपरचं कटिंग मी माझे पाय ठेवूनच केलेलं आहे. तर अशा पद्धतीने पेपर कटिंगसुद्धा आहे. पेपर कटिंग ठेवूनच करा, जेणेकरून त्याचा आकार, पाऊलांचे आकार व्यवस्थित यावं, त्याची लांबी रुंदी सेम यावी, यासाठी आपल्याला माप घ्यायचीच आहेत पाऊलांची. तर बघू शकता किती सुंदर आपले पाऊल तयार झालेले आहेत. तर हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर तुम्ही सुद्धा नक्की पाऊल बनवा मैत्रिणींनो. खूप सोपं आहे, छान आहे आणि अट्रॅक्टिव्ह आहे. भेटूया आपण अशाच एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये.